नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता माटे बोलते. आत्ता लाईव्ह संपली. चला म्हणलं थोडं आज बोलूया म्हणलं. आज होता आमच्या लग्नाचा वाढदिवस. 42 वर्षे पूर्ण झाले. भगवंताची देवाची कृपा आहे. 42 वर्ष झाला आज संसार मस्त टिकलेला आहे. टिकून ठेवला आहे म्हणायचं खरंच. कारण आजकालचं कसं आहे बघा ना, थोडंसं जरी तू तू मैमे झाली की चल तू तिकडं मी तिकडं, नवऱ्याला सोडून माहेरी पळते. आमचं तसं नव्हतं ना. होतं का सांगावर पहिल्या जमान्यामध्ये? कितीही काही झाले तरी आपण संसार करत होतो, नांदत होतो. भांडणं जरी झालं तरी चला तसंच रडायचं, परत उठायचं, परत कामं करायचं. आता नाही. करा नाही तर बसा. मी निघाली माहेरी. जाऊन माहेरी राहायचं. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष ये जा करायचं, भांडणं करायचं, धमक्या द्यायचं. परत त्यांचे आई वडील पण धमक्या द्यायचे. म्हणजे त्यांना काय वाटतं की आम्ही खूप रुबाबात राहिलो आहे आणि आमची पोरगी पण खूप रुबाबात राहिली. अरे सगळ्यांचं तसं असतंय. त्यांच्या पण मुलाला जन्म दिलेला असतंय, फुलासारखं वाढवलं असतंय. त्यांना वाटतं आमच्या मुलीलाच फुलासारखं वाढवले, मुलाला पण फुलासारखं वाढवले. ते काय रस्त्याच्या बाजूला पडलेलं उचलून आणलेलं नसते आहे ना. सगळ्यांचं तसंच असतं. तर 42 वर्ष झालं पूर्ण झालं. काय काय आमच्या आयुष्यामध्ये घडल्या. कधी वाईट प्रसंग, कधी एकदम चांगले दिवस, कधी वाईट दिवस, सुख दुःख साथ देत इथपर्यंत आलो है ना. आईचं जे आपलं असतं कर्तव्य ते पूर्ण केलं. नंदीचं भावजाईचं सगळं कर्तव्य पूर्ण करत करत गेली 42 वर्ष. आता काय राहिले? निवांत आयुष्य राहिलेलं. आयुष्य मजेत काढतं. म्हणजे आयुष्याला खरी सुरुवात कधी होती सांगते तुम्हाला. मुलं मोठी झालं ना तेव्हा आपल्याला आयुष्याला खरी सुरुवात होती. तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपण कुठेतरी जगायला राहिलो आहे अजून थोडं. म्हणून जसं जसं आपल्याला ज्या वेळेला आनंदाचे क्षण मानता येईल त्यावेळेस आनंदी राहत जावा. कारण सगळ्यांच्या देवाच्या नशिबात सुद्धा दुःख होतं. त्यांच्या पण नशिबात भांडणं होती, रुसाफुगी होती. मग आपल्या नशिबात का नसू नये? आपल्या पण नशिबात असतं हो. असं काय नसतं की आपल्या नशिबात तो नसायला पाहिजे. असं आपल्या पण नशिबात असतं. त्याच्यामुळं जे काय असेल ना ते विचार करायचं की आपण एक माणूस आहे, तर सगळ्यांना सुखदुःख असतात. तर भरपूर वेळा खूप असं पण वाईट प्रसंग आलेत की गरीब परिस्थिती होती लग्न झाल्यावर. खूप गरीब परिस्थिती होती. पगार कमी होता, राहायला घर नव्हतं. सांगते की तुम्हाला अजिबात आम्हाला राहायला घर नव्हतं. आईवडिलांनी असा विचार पण केला नाही. मुलीचं लग्न आपण करून द्यायला लागलं खरं, पण मुलीला घर नाही राहायला, घरात काय सोय नाही. गॅस तर लांबच राहिला. तेव्हा गॅस नव्हता म्हणा, स्टोव नाही, चूल पेटवायची, ती कसं राहील काही विचार केला नाही. 14 वर्षाच्या मुलीचा, त्यांनी 14 वर्षाची होती मी फक्त. 14 वर्षाची ही आपली एवढी छोटी पोर, तिची सासू मेली आहे, त्या सासूच्या लेकरांना कशी सांभाळेल काही विचार केला नाही. आणि नवरा पण म्हणणारा 25 वर्षाचा होता, नवीन बँकेत नोकरी लागली होती. त्यांनी पण विचार केले नाही की आपण 14 वर्षाची एवढी छान म्हणजे छोटी वयाची छोटी बायको करायला लागलो, हिला झिपल का सगळं काही विचार केला नाही. दिलं लग्न करून संपलं. ती कशी राहील कशी नाही. अहो बाथरूम सुद्धा नव्हतं आंघोळीला, सांगायचं काय तुम्हाला. टॉयलेट तर लांबच राहिलं. विचार करा. टॉयलेट नव्हतं, बाथरूम नव्हतं. असं ते काय तर असतं की तसलं जाड पांढरं मेनकापड 2 काटक्या लावून उभा राहिलेलं आडोसा. फक्त आडोसा होता केलेला. पाणी हापशाचं विहिरीचं आणायचं. असले दिवस काढले. चला पण गेले ते सुद्धा दिवस. चांगले दिवस आलेच. वाईट दिवस काढल्यामुळे आज चांगले दिवस आले. विचार करा तुम्ही. जर आपल्याला चांगले दिवस आयुष्यभर जर चांगले दिवस मिळाले, तर वाईट दिवस आल्यानंतर आपल्याला सहन झालं नसतं. म्हणून देवाने सुख आणि दुःख दोन्ही सुद्धा वाटून दिलेलं आहे. तो कधी सुख दिलं कधी दुःख दिलं, म्हणजे दोन्ही पण सवय व्हावं आपल्याला. जरी एखादं दुःख आपल्याला आलं, एक संकट कोसळलं, तरी आपण डगमगू जाऊ नये, घाबरून जाऊ नये. तसे माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं. कुठंही जायचं तर घाबरायचं नाही, काय नाही. पण आम्हाला सवयच नव्हती एवढी लहान वयात कुठं पण घाबरायची मी.
खूप घाबरायची. त्याच्यामुळे अजूनसुद्धा घाबरते. मला स्कूटी चालवता येत नाही. शिकवण्याचा प्रयत्न केला पण मला आली नाही. कारण घाबरट होते मी जास्त. आणि जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा म्हटलं आता कुठंतरी चांगलं राहावं, मस्त राहावं. तर मुलांच्या लग्नाचं टेन्शन, ते झाल्यानंतर त्यांच्या संसाराचं पण टेन्शन. म्हणजे माणूस हा कधीही सुखी आपण नसतो. पण सुख मानून घ्यायला शिकायचं असतं. बाई काय माझ्या नशिबाला सारखं दुःख चाललेलं आहे असं जर म्हटल्यानंतर त्यातील सुद्धा काही क्षण आनंदाचे असतात, तेच आठवायचे आणि आपण आनंदी जीवन काढायचं असतं. सगळ्याच वाटायला सुख दुःख येतच असते की नाही. पण काय काय बघा त्यात करामती करतात ना, अशा करामती करतात आजकाल. आम्हाला ते काय जमलं नाही म्हणा, हे की नाही. पण आजकाल कसं आहे, लय करामती करतात आजकालचे म्हणजे पोरी. घरामध्येच षडयंत्र कटकारस्थानं करतात. आणि आपल्या घरामध्ये कसं असतं, काटकसर लांबच राहिली. पण जे पण आहे ते लुबाडण्याचा प्रयत्न करतात. कुठं नेऊन ठेवतात की कुणाला देतात की ते पण आत्तापर्यंत माहीत पडत ते कोणाला. आणि विचारलं तर मग भांडणं करतात. हे खूप प्रकरण घडलेत बरं का. असं लोक कसं लाईव्ह तर दाखवतात है ना. यूट्यूबवर लाईव्ह दाखवतात लोक, बघा आमच्या घरात काय चाललंय. त्याच्यामुळेच आपल्याला माहीत पडते की लोकांच्या घरात काय काय चाललंय. दिवसभरात त्यांनी सगळं दाखवतात, भांडणं बिणणं सगळं सगळं दाखवतात आजकाल. आणि तसे व्हिडिओ जास्त व्हायरल होतात. आणि कसं असते, बाकींच्या घरामध्ये बाहेर येऊ देत नाहीत घरात काय चाललंय ते, है ना. त्याच्यामुळे काय माहीत पडत नसतं, असं असतं. आणि मग ते म्हणतात आम्हाला सवय नाही यूट्यूबवर काय सांगायचं आहे, काय दाखवायचं आहे. ज्याच्या त्याच्या घरात काय तर काय चाललेलं असतं. म्हणजे एवढी दुनिया पुढे गेल्यापेक्षा आपली पिढी किती पुढे चालली बघा. आपण किती माग आहे. म्हणजे आपल्या वेळेत असं काही नव्हतं ना. साधं भोळं होतं आपलं. सगळ्यांना हे पण माझं आहे, ते पण माझे, ते पण माझे असं म्हणतं. पण आता तसं नाही आहे. फक्त नवरा आणि लेकरं माझेत, बाकी तुम्ही कोण नाही आमचे, असं दाखवतात. आणि बघ ना, लग्न झाल्यानंतर शेजारीच काय काय जण तर शेजारीच सासू सासरे राहतात आणि त्याच्या शेजारीच मुलगा आणि सून राहते. म्हणजे किती फरक आहे ना बघा तुम्ही. जन्म दिलेली तुम्हाला आई, आज लहानपणापासून तिने वाढवले, 25-30 वर्षापर्यंत तुम्हाला तिने गरम गरम स्वयंपाक करून खाऊ घातलाय. आणि लग्न झाल्यानंतर तुमची बायको आल्यानंतर तुमची बायको सांगते की तुमच्या आईवडिलांना वेगळं ठेवा. तुम्ही लगेच तुमच्या आईवडिलांना वेगळं ठेवता. त्यांना काय वाटत असते की लग्न झाल्यानंतर मुलाचं माझ्या बाबा आता तर मला सुख लागल, किंवा आता तरी मला आरामशीर मिळेल, आयतं खायला मिळेल. आयतं म्हणण्यापेक्षा मला गरम गरम मला खायला मिळेल. पोरांनी पण काळजी घ्यायला पाहिजे, सुनांनी पण काळजी घ्यायला. पण त्यांचं असं मन हे करून टाकतात ना की नाही नाही तुम्ही आता बाजूला राहा, आम्ही आमचं राहतो. पण मुलाच्या सुखासाठी आई तयार होते, कारण आपला मुलगा तर राहावा नातवंडासाठी. तरी ते वेगळं राहिलं तरी त्या सुनेला काय फरक पडत नाही. शेजारीच आपली सासू राहते तरी सुद्धा तिला काही वाटत नाही. निर्लज्ज असते ती. आणि काय म्हणतात वरून, निर्लज्जासारखंच राहिलेलं चांगलं असतं. काय चांगलं नसतंय. तुम्ही जर निर्लज्जासारखं राहायला आज तर तुमची मुलं उद्या मग निर्लज्जासारखं राहतात. तुम्हाला जरा सुद्धा किंमत देत नाही. कारण ते बघतात तुम्ही तुमच्याच आईवडिलांना, आमचे पप्पा आहेत ना आईवडिलांना त्यांच्या किंमत देत नाही. मग तुम्हाला कशाला किंमत द्यायचं आम्ही. तुम्ही जसं वागतात तसंच तुमचं मुलं राहू द्या, मुली राहू दे, तसंच वागतात. आणि परत काय म्हणतात, बाई माझी मुलगी राहून मला असं केली, माझी मुलीला सुद्धा दया येत नाही माझी. कारण तुम्ही तसं वागलेलं त्यांनी बघत असतात. म्हणून आजकालच्या पिढीने ना खरंच आपल्या आजी आजोबांना म्हणजे सासू सासऱ्याला मान सन्मान द्यायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तरी ती मुलं तशी शिकणार आणि तुमची परत तशी सेवा होणार. तर मी एवढं काय मी आयुष्यामध्ये माझ्या लग्नाच्या 42 वर्षात अनुभवले, तुम्हाला काय सांगू. घरामध्ये माझे दीर, परत दोन दीर नणंद सगळे होते. त्यांना लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, लग्न केलं आणि परत ते तुटून पडले. बघा हे असं असतं. पण आपलं कर्तव्य आपण केलं, त्यांनी उठून पडलं हे त्यांचं नशीब, त्यांचं भाग्य नाही. त्यांच्या भाग्यामध्ये आमचं प्रेम त्यांना मिळालं नाही, कमी पडलं. ज्या आईवडिलांनी प्रेम द्यायचं ते मोठ्या भावानी भाऊजीने प्रेम दिलं, आईवडिलासारखे असतात. आम्ही तर कुठं कमी पडलो नाही. तुमच्या भाग्यातच नाही, नंतर तुमच्या आईवडिलासारखं तुम्हाला प्रेम दिलं तरी मिळालं नाही तुम्हाला, है की नाही.
तुम्हाला घेता आलं नाही, की आपल्याला आईवडील नाही किंवा आपला भाऊ आपल्याबरोबर एवढं माया प्रेम करतो, तर तुम्हाला ते कळालं नाही. ज्या भावाने तुम्हाला एवढं प्रेम दिली, माया दिलं, त्याला तुम्ही लाथाडलं आहे ना, त्याला तुम्ही दूर केलं. का उपयोग आहे? सुखी राहू शकत नाही हो तुम्ही. ज्या भावाने तुम्हाला एवढं प्रेमाने वाढवलं, आईच्या नंतर बाप तर काहीच काम, सासरा माझं काहीच काम करत होतं. 1 रुपया त्यांचा कमाईचा नव्हता. तरी सुद्धा मुलगा म्हणला माझे वडील शिकलेले आहेत, अंगठा बहादूर आहेत, स्वतःची शेती नाही, घर नाही, जागा नाही, काही नाही, तरी सुद्धा त्यांनी सगळं उभा केलं फक्त नोकरीवर. बिचारा माझा नवऱ्याने मला पण खूप म्हणजे आनंदात ठेवलं, सुखात ठेवलं. त्याच्या वडिलांना सगळ्यांना स्वतःसाठी त्या बिचाऱ्याने कधी नवीन कपडे घेत नव्हते. 1-2 ड्रेस असणार त्यांना. कधी नवीन कपडे घेत नव्हते. कधी लवकर वाहन घेतलं नाही त्यांनी. मग खूप वर्षांनी घेतली त्यांनी गाडी लग्न झाल्यानंतर. विचार करा. सायकलवर जायचे त्यांनी. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा वाटतं ना, की आपल्या भावाला आपली किंमत नाही आहे, असं वाटलं त्यांना. मग खूप दुःखी ती आहेत आता सध्या, असं आहे. पण चला म्हणायचं, जसं त्यांच्या नशिबामध्ये आपलं प्रेम नव्हतं, तर आपल्या नशिबात त्यांचं नाही म्हणायचं आणि चालायचं पुढं. शेवटी जे आहे ते सुद्धा आपलं नशिबाने सगळं चांगलं आहे म्हणायचं. म्हणून 42 वर्ष लग्नाला माझे पूर्ण झाले, पण नवऱ्याने खूप साथ दिली मला आणि मला शिकवलं त्यांनी. माझ्या आईवडिलांनी शिकवलं नाही मला. माझ्या आईवडिलांनी सुद्धा मला असे भारी भारी त्यांचे कपडे असणार, पण त्यांनी मॅक्सी, अम्ब्रेला, परकर, जम्पर शिवत होते. असे ड्रेस वगैरे माझ्या कधी वडिलांनी वगैरे घेतले नाही ड्रेस. नवरा पाहिजे ते ड्रेस घेतो मला, जे मी मम्मी म्हणत ते साडी ड्रेस घेतो. सगळी माझी हौस पूर्ण केली. म्हणून तर खरंच मी देवाची खूप मोठे ऋणी आहे. खूप मोठे उपकार आहेत माझे. खूप छान म्हणजे ठेवलं त्यांनी मला. आजारी असले की दवाखाना त्यांनी केला वेळेवर. कंटाळायचे कधी कधी, रागवायचे, व्यायाम कर, हे कर, ते कर, फिर जरा इकडं तिकडं. आता एवढ्या लांब जाऊन आली परिक्रमा, आता नाव काढायचं नाही, मला एवढ्या लांब कधी जायचं नाही, म्हणलं मीच जाणार नाही म्हणलं. म्हणजे भरपूर काळजी घेतली त्यांनी माझी. काळजी घेणारा पण नवरा पाहिजे हो आपला. तसं आपण पण जीव लावावं लागते नवऱ्याला. नवऱ्याचं मन जिंकावं लागते, आपण जिवावं लागते. पण असं नाही की नवऱ्याचं मन जिंकून गोड बोलून त्याचाच टाळूवरचं लोणी खायचं आणि त्याला ढकलून द्यायचं आणि कडू पण द्यायचं. अशी सुद्धा आहेत काय काय जर. म्हणून तुम्ही जर तसं केलं तर तुमच्याबरोबर सुद्धा तसंच होते. तुमची मुलं, तुमची मुली तुम्हाला तसं करतील नंतर. कारण देव तसं करतच असतो. तुम्ही तसं केलं तर तुम्हाला पण तसं करण्याची वेळ येते, असं असतं. म्हणून कधीही जसं आपण करतो तसंच आपली मुलं पाहतात आणि आपल्याशी करतात. म्हणून मुलांच्या समोर नेहमी चांगलं वागायचं असते, चांगले शब्द यूज करायचे, हे ना. मग ते मुलांना सवय लागते. काय काळच मला पण चिटचिटपणा होते, असं काय आठवतं. चला, जे आहे ते आनंदाचे दिवस आठवायचे आणि आनंदी राहायचं. चला मग मी व्हिडिओ संपते. व्हिडिओ मोठा व्हायला. जर काय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. शुभरात्री. रात्र आहे म्हणून शुभरात्री.